या संदर्भातल्या भावना या ठिकाणी आम्हाला व्यक्त करून दाखवतात. अनेक मतदार उमेदवार देखील येऊन भेटतात की या निवडणुकीला सामोरं जात असताना या निवडणुकीचं मत म्हणजे दादांना श्रद्धांजली अशा पद्धतीचं आपण या निवडणुकीमध्ये पुढे जाण्याचा निर्णय सगळ्यांनी केला पाहिजे. म्हणून आम्ही या निवडणुकीला पुढे जाण्यासाठी फक्त एक पत्र आम्ही लिफलेट या ठिकाणी छापणार आहोत आणि मावळ तालुक्यामध्ये प्रत्येक घरोघरी ते पोहोचवण्याची व्यवस्था करणार आहोत. फक्त साधेपणानं प्रचार करणं, कुठेही वाजंत्री न लावणं, घोषणाबाजी न करणं किंवा पक्षाचे दुपट्टे गळ्यामध्ये अडकून लोकांच्या दारापर्यंत जाऊन तिथं प्रचार न करणं, फक्त नागरिकांना जाणं, भेटणं, लिफलेट त्या ठिकाणी त्यांच्या हातामध्ये देणं आणि तालुक्यामध्ये दादांनी जो काही विकास केलेला आहे, जो काही मोठ्या प्रमाणावरती मागच्या काळामध्ये निधी दिलेला आहे आणि सुनील अण्णांनी देखील जे काम तालुक्यामध्ये या निधीच्या माध्यमातून विकासाचं काम केलेलं आहे, म्हणजेच या निवडणुकीच्या निमित्तानं घड्याळाला मत म्हणजेच विकासाला मत आणि तीच खऱ्या अर्थानं अजितदादांना या तालुक्याच्या मतदारांनी किंवा जनसामान्यांनी दिलेली श्रद्धांजली असेल अशा पद्धतीचं आव्हान आम्ही या निवडणुकीच्या निमित्तानं सर्व नागरिकांना करणार आहोत. त्याच्यामुळं ही निवडणूक पुढे नेत असताना कुठल्याही पद्धतीचा गाजावाजा न करता शांततेच्या मार्गानं आणि त्या पद्धतीनं आम्ही पुढे जाणार आहोत आणि निकाल लागल्यानंतर जे काही विजयी उमेदवार येतील त्यांनी देखील विजयाचा जल्लोष न करता हा विजय एक श्रद्धांजलीचं स्वरूप म्हणून त्या ठिकाणी दादांना समर्पित करण्याच्या संदर्भातला निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मावळ तालुक्याने केलेला आहे.